सर्वांना जय महाराष्ट्र। व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की 2 दिवसापासून सोशल मीडियावर संबंधित राजसाहेब आणि संबंधित जो आरोपी आहेत अभि देशमुख म्हणून त्यांच्या नावानं एक पेपरचं कात्रण आणि राजसाहेबाचा जोडलेला फोटो क्रॉप करून ते सोशल मीडियावर व्हायरल केलं जात आहे। मला तेवढंच सांगायचं, मला संबंधित जो आरोपी होता तो 2024लाच दुसऱ्या पक्षात तर प्रवेश करून तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटात होता आणि मुळात एका पत्रकाराच्या चुकीमुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाला बदनाम करण्याचं काम या संबंधित काही जाणून बुजून IT सेलचे किंवा तसेच पत्रकार यांच्याकडून झालेली ही चूक ही महाराष्ट्रात सोशल मीडियावर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड व्हायरल होत आहे। तरी मला सर्वांना सोशल मीडिया व प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे व पत्रकार बांधवांना एवढंच सांगायचं आहे की सिंदखेडराजा मतदारसंघात मी शिवा पुरंदरे 20 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जिल्हाध्यक्षपदावर काम करतो आणि अभि देशमुख ही नावाची जी व्यक्ती आहे की मनसेचा तालुकाध्यक्ष म्हणून त्याला ते पद जोडून त्या सोशल मीडियावर पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी मी संबंधितावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून आणि याचे संबंधित पत्रकारांना मी विचारणा केली असता त्या देशोन्नतीचा जो पत्रकार आहे आणि तसंच लोकमतचा जो स्थानिक लोकप्रतिनिधी आहे त्यांना विचारणा केली असता की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, आमच्याकडून चुकी झाली असं आम्हाला सांगण्यात आलं। ही तुमची एक चुकी अक्षरशः आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बदनाम करण्याचं काम तुम्ही उचललेलं आहे। मुळात मला एवढं सांगायचं, बाकीचे पत्रकार नाहीत का, त्या बाकीच्या पत्रकारांना मनसेचा उल्लेख केला नाही व संबंधित पत्रकाराचे मला फोन आले किंवा संबंधित व्यक्ती ही तुमच्या पक्षाची संलग्न आहे का। मी त्यांना त्यावेळेसच सांगितलं, संबंधित व्यक्ती हा राष्ट्रवादी तुतारी पक्षाचा प्रतिनिधी आहे किंवा त्याने 2024ला पक्ष प्रवेश केलेला आहे, त्यामुळे मनसेचा आणि ह्या आरोपीचा आमचा कुठलाही संबंध येत नाही। पण मला सोशल मीडियावर ज्या भाजपचे IT सेलचे जे बांडगुळ आहेत त्यांना मला एवढं सांगायचं, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अक्षरशः सत्यता तपासा। या आरोपीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काही संबंध नाही। मुळात एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो की संबंधित जे स्थानिक लेवलला पत्रकार आहे दुसरबीड येथील त्यांना अक्षरशः माहीत असूनही त्यांनी त्यांच्या एका चुकीमुळं आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं काम ते करत आहे व त्यांनी तशी दिलगिरी व्यक्त केली आहे। पण मुळात याच्यानंतरच्या बातमीमध्ये संबंधित आमचा आणि त्या आरोपीचा मनसेशी संबंध जोडू नये। कृपया करून मी एवढंच पत्रकारांना चेतावणी देऊ शकतो की मुळात तुम्ही मनसेच्या नादी लागाल तर याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागेल। मग आम्ही पत्रकार आहे की कोण आहे त्याची विचार केला जाणार नाही। पत्रकाराचं काम नव्हतं का, पत्रकार बातमी प्रसिद्ध करताना तुम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वरिष्ठ लोकांना विचारपूस करून ती बातमी प्रसिद्ध करता येत होती, पण तुम्ही जाणून बुजून पक्षाला बदनाम करण्याचं काम या स्थानिक पत्रकारांनी केलं आहे। मला एवढंच सांगायचं आहे, संबंधित पोलीस स्टेशन किनगावराजा अंतर्गत जो गुन्हा दाखल झाला त्या FIR मध्ये असं मनसे पक्षाचा कुठं उल्लेख केलेला नाही की हा आरोपी तालुकाध्यक्ष आहे किंवा अमुक आहे की टमुक आहे। मला एवढंच सांगायचं पत्रकारांना, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण शहानिशा केल्याशिवाय उगत पक्षाचा कोणताही पदाधिकारी असो त्यांना बदनाम करायचं काम करू नका। मुळात एवढंच सांगतो।